शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध होणारच। नाशिकच्या मेळाव्यामध्ये ठाकरेंचा हल्लाबोल तर राम कोण रावण कोण हे सर्वांना ठाऊक असल्याचं शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदींची तुलना शिवरायांसोबत होऊ शकत नाही। गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। काहींकडून वारंवार इतिहास बदलण्याचा प्रयत्न झाल्याची पटोलेंची टीका। 3 दिवसांच्या उपवासानंतर शिवराय संन्यास घेण्याच्या विचारात होते। अयोध्येमध्ये गोविंदगिरींचं दुसरं विधान वादात। सहकाऱ्यांच्या समजुतीनंतर शिवरायांनी संन्यास घेण्याचा निर्णय बदलल्याचा दावा। भाजपमध्ये विष्णूचा 13वा अवतार, तुम्ही त्याची पूजा करा, आम्ही रामाची पूजा करणार। राऊतांचे नाव न घेता मोदींवर टीका। तर हनुमानानं रावणाचा अहंकार मोडला तसा यांचाही अहंकार मोडा, राऊतांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले। राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाचे डोमकावळे। त्यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात ठराव। सरकारी यंत्रणांकडूनच नोकर भरती आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्याही ठरावातून निषेध। कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांवर 14 फेब्रुवारीपर्यंत सक्तीची कारवाई नको। हायकोर्टाच्या ईडीला सूचना तर रवींद्र वायकरांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती। रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। शरद पवार गट जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांना नोटीस। सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार तर शरद पवार बाजूच्याच राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित राहणार।